हा सरांचं मूड गेलं वाटतं. एनिवेज शना, काय मस्त बातमी सांगितलीस तू आम्हाला सगळ्यांना. हो की नाही जेनी? काय मग तारीख ठरली की नाही? नाही नाही, डेट्स सांगते मी, अजून ठरलं नाही काही. हो ना श्रेयस? हो 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 मी काय म्हणतो, आपण सगळेच जण आपापल्या कामाला लागूयात का प्लीज? किती लाजतो तू. लासाळू पानवलकर सर, ती फाईल तुम्ही मला देणार होतात ना? अरे हो, बरी आठवण केली. चल चल ये ये. आलो मी, पेढी ठेवून आलो. Oh God, I'm so happy. येस यू आर हॅपी. जेनी, काय जेनी, तुझा चेहरा का पडलाय? तुला श्रेयसची काळजी वाटते का? डोंट वरी, तो ऍडजस्ट करेल स्वतःला. So I don't believe all this, huh? अरे मलाही विश्वास बसत नव्हता, पण हे बघ, पेढा दिला ना आपल्याला. खरं आहे. म्हणजे खरोखरच आता शनाया लवकरच निघून जाणार गुरु सरांच्या लाईफ मधून. येस, एन्जॉय. सर तुम्ही चष्मा लावा. का? सर तुम्ही गुरु सरांच्या चेहऱ्यावरचं एक्सप्रेशन नाही पाहिलं जेव्हा शनानी मॅरेजची न्यूज दिली? हा, अरे पाहिलं मी. सर चिडले होते, पण त्याचं पण होतं ना आधी. इट्स सो ह्युमन यार. कम ऑन जेनी, तू जास्त अनालाइज करू नकोस. ओके, सो एन्जॉय. ओके, चला कामाला लागा. पेढा हा मस्त आहे. वा, मलाच का असं वाटतंय की समथिंग इज रॉंग. हे सगळं काहीतरी चुकीचं घडतंय. हे शनायाचं काय चाललंय? एक दिवस ना सगळ्यांना गोत्यात आणणार आहे ही मुलगी. काय काय आहे? काय काय हा, मी तेच विचारायला फोन केलाय तुला. काय 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 चाललं होतं बाहेर? काय चाललंय माझं? कसं वाटलं सरप्राईज? कसं वाटलं तुला? शटापा शनाया, हे सगळं ऑफिस मध्ये करायची काय गरज होती तुला? आपल्या चौघात होतं तेवढं पुरेसं नव्हतं का? इकडे सगळ्यांना सांगायची काय गरज होती? अरे ठीक आहे ना, काय आता सगळ्यांना कळलं. इट्स ओके. कळलं सगळ्यांना म्हणजे काय? तू काय लग्न करणार आहेस त्या श्रेयसशी? हो. म्हणजे अरे म्हणजे आता तू तर काय तुझ्या बायकोच्या मागे बिझी आहेस. आता माझी विश कोण पूर्ण करणार? सो म्हणून काय लग्न करणार त्याच्याशी? हा, तो तुझी विश पूर्ण करणार आहे? हे बघ, मी माणूस बघून विश करते आणि श्रेयस मध्ये काय तेवढं कॅलिबर नाहीये. ओके, आणि प्लस तू तर काही बोलूच नकोस. तू तर सध्या गुड फॉर नथिंगच ऐकतोयस, तिच्याच तालावर नाचतोयस. सो मी पण माझी सोय काहीतरी बघायला पाहिजे ना. हो ना? ओके चल, मला काम करायचंय. सी या, भेटू, बाय. ऐक 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 तू हे कधी एक्सपेक्टच केलं नव्हतं मी की शनाया माझ्याशी असं वागेल. आणि तो चॅम्प रे सर, आत ये ना. आत ये. कमळा, हो, सांग बरं काय काय आणलं आज? 10 किलो धणे आणले आणि त्याचं बिल तुमच्या डायरीत ठेवलंय. हो का? हां, आणि अजून काय सामान आणायचं त्याची लिस्ट पण करून ठेवले. बरं केलंस. आणि ताई, सगळ्या बायका पण खूप खुश आहेत. चिटणीस साहेबांचं काम मिळालंय ना, सगळ्या उत्साहाने काम करतायत. वा, चांगलंय ना. मग तुला सांगते कमळा, आज मी पण खूप खुश आहे. आज आपल्याकडनं त्या देविका मॅडमना नोटीस जाणार आहे. हो. खरं तर मला हे सगळं करायचं नव्हतं, पण काय करणार? ही माणसाशी काऊन वागतात हेच समजून नाही राहिलं मला. इथे ही देविका आणि तिथे ती शन्या.
पण काय नाही, मी या दोघींनाही पुरून उरणार आहे. आणि ताई तुम्ही एकट्या थोडीच आहेत, आम्ही आहोत ना सगळ्या तुमच्या बरोबर. हो ना, तुम्ही सगळ्याजणी आहात, आई बाबा आहेत, नाना नानी. काय झालं ताई? काही नाही, जा धणे भाजायला घ्या. हो. नानाजींची आज खूपच आठवण येऊन राहिली. त्यांना एक फोन करू का? काय चाललं, काय होतं बाहेर? कसला तमाशा लावला होता? का थांबवलं का नाहीस तू तिला? सर तुम्ही माझ्यावर का चिडताय? मलाही माहिती नव्हतं ती हे सगळं काहीतरी करणार आहे. माझ्यासाठी सुद्धा हे सगळं अनएक्सपेक्टेड होतं सर. आणि तुम्ही सुद्धा वहिनींना सकाळी नाही थांबवलं ना. हो, मला नको शिकवस तू आता. ओके, आधी का पण ना तिला आधी काढीची अक्कल नव्हती. आता कोण सगळं शिकवतंय काही कळत नाही मला काहीच कळत नाही यार. मलाही नाही कळत आता काय करायचं. तुला विचारलंय का? तू जा ना, पेढे का? सर काय नाही आहेत ना, तुला भरवायला आहेत ना. जा, लग्नाच्या सगळ्या तयाऱ्या कर. जा पेढे कर. जा, जा. ओके. Useless. नाना येऊ का? हा या महाजनी बसा. काय म्हणताय नाना? काय नाही, स्वतःशी डाव खेळतोय. बरं झालं आलात. एकटा खूप बोर झालो होतो. नाना मलाही रिकाम पण आलाय. सगळं ना चैतन्यच हरवून गेल्यासारखं झालंय. राधिका आपला उत्साह आहे आणि अथर्व विरंगुळा, सगळंच हरवून गेल्यासारखं झालंय. त्यात माझ्यामुळे तुमचेही शेजाऱ्यांशी संबंध बिघडले. नाही नाही, तुम्ही निमित्त झाला तो फक्त. काय सुभेदार आहेत ना, ते सत्याकडे कानाडोळा करतायत. त्यांच्यासारख्या माणसाने असं करावं म्हणजे? हो ना. सकाळी राधिका आली होती म्हणे. हो का? हो, ती येणारच. ती तरी आपल्याशिवाय कशी राहू शकेल ना. गुरुच्या आईनं तिला परत बोलावून घेतलं. आमच्या हिला फार वाईट वाटलं. हॅलो. हॅलो नानाजी, मी राधिका बोलून राहिले. कसे आहात तुम्ही? औषध घेताना वेळेवर? नानाजी, नानाजी मला तुमच्याशी खूप बोलायचंय. हो बोला ना. तब्येत बरी आहे ना तुमची? राधिके राहू दे. काय तुझ्या सासू सासऱ्यांना आवडणार नाही तू माझ्याशी बोललेलं? काय त्यांच्या अपरोक्ष तुझ्याशी बोलून मला त्यांचा अपमान नाही करायचा. पण नानाजी, ठेवतो मी.